नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अखंडपणे समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ऑगस्टला विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदाचे हे महाशिबिराचे 16वे वर्ष आहे. पनवेलमधील खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचा रोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, होमिओपॅथिक तपासणी, आयुर्वेदिक तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी तसेच नेत्र तपासणी तसेच चष्मे वाटप, कृत्रिम हातपाय बसवणे अशा विविध आरोग्य तपासण्यांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्मान भारत डिजिटल कार्ड तयार करून देण्यात येणार असून महात्मा फुले योजनेअंतर्गत आधार कार्डला लिंक करून देण्याची ही सुविधा या ठिकाणी असणार आहे. यावेळी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असून अवयव दानाचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. या महाशिबिराचा दरवर्षी 15,000हून अधिक नागरिक लाभ घेत असतात. प्रत्येक शिबिरार्थीला योग्य सेवा मिळाली पाहिजे या अनुषंगाने नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून महाशिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉक्टर अरुण कुमार भगत आणि अनिल कोळी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केले आहे. विज्ञान शिक्षक परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. ही स्पर्धा दरवर्षी 6वी आणि 9वीतील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येते. या परीक्षेत विद्यालयातून 6वी मधून 30 आणि 9वी मधून 30 असे एकूण 60 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. रोजच्या जीवनातील विज्ञानाचा उपयोग माहितीत व्हावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होऊन विज्ञान विषयातील रस वाढावा या उद्देशाने या स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा कनिष्ठ पातळीतून विद्यार्थी निवडून उच्च पातळी स्पर्धा, नंतर प्रात्यक्षिक परीक्षा आणि शेवटी मुलाखत अशा स्वरूपाची असते. 2023-2024 मध्ये झालेल्या या स्पर्धा परीक्षेत 6वीतील शर्वरी जाधव तर 9वीतील आदित्य पवळे आणि सोहम सुधीर ठाकूर यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. तसेच 6वी मधून 5 आणि 9वी मधून 2 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले आहे. बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्ध विहार आणि भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 14 नवीन पनवेलच्या वतीने वर्षावास प्रारंभ कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्याम साळवी हे होते. वर्षावासाचे पहिले पुष्प गुंफताना सेवानिवृत्त सरकारी सचिव धम्मप्रवचनकार सुरेश सोनावणे यांनी वर्षावास विषयीची माहिती दिली. या वर्षावास प्रारंभापासून ते वर्षावास समाप्तीपर्यंत म्हणजे 17 ऑक्टोबरपर्यंत या आम्रपाली बुद्ध विहारात प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला धम्म प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे सर्व उपासकांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केले. सिडकोच्या बामणडोंगरी गृहसंकुलातील 243 दुकानांच्या विक्री योजनेला व्यावसायिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. मंगळवारी सिडको भवनात या योजनेची संगणकीय सोडत काढून निकाल जाहीर करण्यात आला. सिडकोतर्फे 14 मार्च रोजी सिडकोच्या बामणडोंगरी गृहसंकुलातील 243 दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेद्वारे रस्ते, रेल्वे, अटल सेतू याद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या उल्वे नोडमधील बामणडोंगरी गृहसंकुलातील ही दुकाने विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. सिडकोचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उल्वे नोडच्या नजीकच्या परिसरामध्ये आकारास येत आहे.
सिडकोच्या गृहनिर्माण योजनांची विश्वासार्हता आणि उल्वे नोडसारख्या परिसरामध्ये मिळालेली व्यवसाय वृद्धीची संधी यामुळे या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराची दुकाने उपलब्ध असल्याने मोठ्या व्यावसायिकांप्रमाणेच लघु आणि मध्यम व्यावसायिकांकरिताही ही योजना लाभदायी ठरली आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत। त्यानुसार पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 270 शाळांमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार शिक्षण सप्ताहांतर्गत आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। या शिक्षण सप्ताहामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे। हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे। शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी याबाबत व्हीसी घेऊन शिक्षण सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानुसार शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे। यामध्ये अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाईफच्या दृश्यक्षेपात इको क्लब उपक्रम आणि शालेय पोषण दिवस तसेच समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येत आहे। तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात, आम्हाला सूचना जरूर करा। मात्र काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल, कार्यकर्ते नाराज होतील अशी वक्तव्य करू नका असे खडे बोल काँग्रेसचे रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे यांनी शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना सुनावले आहेत। रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक अलिबाग येथील बॅरिस्टर AR अंतुले काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती। त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले। यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, प्रदेश सेक्रेटरी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना जी मते मिळाली आहेत ती शेका पक्षाचीच आहेत, असे वक्तव्य शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले होते। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत। याबाबत प्रश्न विचारला असता काँग्रेसचे रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे यांनी देखील उघड नाराजी व्यक्त केली। खोपोली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करणारे हरिभक्त पारायण उदय घोलप यांनी मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर अक्षरशः लोटांगण घातले। खालापूर नगरपंचायतीचा वाहनतळ नसल्याने पार्किंग प्रश्न अनेक वर्ष सुटलेला नाही। शहरामध्ये असलेली शासकीय कार्यालयामुळे खालापूरला दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते। या वाहनाने खालापूर शहरातील सर्व रस्ते भरून जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो। शहरात जाण्याच्या मार्गावर न्यायालयाची इमारत असून या ठिकाणी रोज अस्ताव्यस्त गाड्या उभ्या केल्या जातात। पादचारी, विद्यार्थी, वयोवृद्ध तसेच शहरातील स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे उदय घोलप यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन वाहतूक कोंडी प्रश्न सोडवावा, अन्यथा उपोषण करू असा लेखी इशारा दिला होता। परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने उदय घोलप यांनी त्यांची सहनशीलता संपली आणि त्यांनी मंगळवारी नातीला शाळेत सोडायला घेऊन जात असताना 10 मिनिटे वाहतूक कोंडीत अडकल्याने उदय घोलप यांनी तातडीने रस्त्यात लोटांगण घेत आंदोलन घेतले। JNPA बंदरातील कामकाज सुरळीत असून जून महिन्यात बंदरात सर्वाधिक कंटेनर हाताळणी करण्यात आली आहे, तर बंदरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी नसल्याचा दावा JNPA प्रशासन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत JNPAचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केला आहे। बंदरात ये-जा करण्यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे बंदरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात आली आहे। अडचण असतानाही जहाजे परत न पाठवता ती बंदरात घेऊन हाताळणी करण्यात आली, त्यामुळे बंदरात कंटेनर वाहने थांबतील अशी स्थिती नसल्याचा दावा अध्यक्षांनी यावेळी केला। तर बंदराच्या वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी वाहनतळ तयार करण्यात आले आहे। याशिवाय पुढील काळात रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करणार असल्याचे सांगितले। अलिबाग तालुक्यातील पळी, आंबेघर
येथील शेत जमिनीत काही धनदांडग्यांनी शेती विकत घेऊन त्यामध्ये मातीचा भराव केला आहे। या भरावामुळे पावसाचे पाणी अडले गेले। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पावसाचे पाणी शेतात तुंबून शेती नापीक झाली आहे। भराव केलेल्या जागेच्या खालच्या भागात शेतात जाण्याचा वहिवाटीचा मार्ग बंद केला आहे। शेतीच्या मशागतीसाठी लागणारी ट्रॅक्टर, पॉवर टिलर शेतात नेऊ शकत नाही, त्यामुळे ती शेती ओसाड टाकावी लागत आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे अर्ज विनंत्या केल्या। शासकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी प्रत्यक्ष येऊन परिस्थिती जाणून घेतली आणि तसा पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल पाठवला। तहसीलदारांनी सुद्धा नोटीस पाठवून सदर मालकांना तशा सूचना केल्या, परंतु काहीही फरक पडलेला नाही। किरण पाटील या शेतकऱ्यांनी शेतात नारळ, आंबा त्याचबरोबर उन्हाळा सरता सरता 20 गुंठ्यात भेंडीची लागवड केली। उत्पन्नही सुरू झाले। पावसाळा सुरू झाल्यानंतर मात्र पाणी निचरा होत नसल्याने सर्व भेंडीची रोपे कुजली, नारळ, आंब्याची रोपे मरून गेली। त्यामुळे अलिबाग तहसीलदारांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।